नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद भक्तांच्या सर्व भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे. प्रतिवर्षाप्रमाणे स्वामी समर्थ भवन आणि श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पिठापूर येथे श्रीपाद वल्लभांना राखी बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर अन्नदान होणार आहे आणि अभिषेकसुद्धा होणार आहे. अनेक जण त्या दिवशी तिथं उपस्थित असतील, परंतु तिथली गर्दी व्यवस्थापन असल्यामुळं अनेकांची इच्छा असूनसुद्धा मनासारखं कार्य घडत नाही. कारण मी गेल्या 9 पौर्णिमा पिठापूरला केल्या, त्याबाबत मी व्हिडिओसुद्धा केलेले आहेत. कुणाला जाऊ नका असं मला सांगण्याचा अधिकार नाही, लोक ऐकत पण नाहीत. पण गेल्यानंतर तिथला प्रकार पाहून आणि तिथला आलेला अनुभव अनेकांना लक्षात नंतर येतो आणि नंतर त्यांना हळहळ होती की आपण उगीचच आलो. दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा गर्दी कमी होती, कारण काही लोक ऐकतात, काही लोक हट्ट्याने जातात. यावर्षी कुणी जावं कुणी न जावं, अनेक जण जाणार आहेत. आज जातील, उद्या येतील, किंवा उद्या जातील परवा येतील. याप्रमाणे फक्त आम्ही राखी बांधली आणि आम्ही राखी पौर्णिमेला पिठापूरला गेलो हे मानसिक समाधानासाठी भगिनी जातात. खरं तर श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे श्रीपाद वल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र आहे त्यातसुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पिठकापुरा नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा. पिठापूरला नित्यविहार आहे श्रीपाद वल्लभांचा, कारण ते तिथंच राहतात, आजूबाजूला विहार करतात, ये जा करतात. परंतु लक्षात येत नाही म्हणून गर्दी होते आणि समाधान होत नाही. तरी नेहमीप्रमाणे काही भाविकांनी मला फोन केला, आमची राखी पोच कराल का? ते काही विशेष अवघड नाही, कारण आमची माणसं आहेत. आपल्या स्वामी भवनमध्ये बऱ्याच महिला भगिनी येतात, त्यांच्याकडून आम्ही कार्यक्रम करून घेतो आणि त्याच राख्या पुन्हा वर्षभर उपयोगी पडतात. ज्या भाविकांना किंवा ज्या भगिनींना आपल्या कुटुंबातर्फे राखी बांधायची असेल श्रीपाद वल्लभांना, तर एक राखी एका पोस्ट पाकिटामध्ये आपल्या पसंतीची त्या पाकिटात ठेवावी. तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, त्या श्री वल्लभांना एका कागदावर लिहाव्यात, त्यांच्याकडे मागणी करावी. श्रीपाद श्री वल्लभ यांना नमस्कार, मी समक्ष येऊ शकत नाही, म्हणून ही राखी तुमची भगिनी म्हणून मी पाठवत आहे आणि तुमच्या मागण्या आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मागून घ्या. ती राखी श्रीपाद वल्लभांना बांधण्यात येईल. त्याचप्रमाणे तुमचं पत्र श्रीपाद श्री वल्लभांना वाचून दाखवण्यात येईल आणि त्या दिवशी अभिषेक झाल्यानंतर त्याची पोहोच फोटो तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावर नेहमीच्या वर्षाप्रमाणे येईल. ज्या महिला भगिनी स्वामी समर्थ भवनात आत्तापर्यंत आल्यात आणि त्यांच्याकडून जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालेला आहे, त्यांना जरी राखी पाठवायची असेल तरी त्यांनी ती पाठवावी. पत्ता आहेच, या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुन्हा माझा व्हिडिओ चालू असेल, माझ्या फोटोच्या खाली संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन 678 दक्षिण कसबा सोलापूर 413-007 या पत्त्यावर पाकिट पाठवले तरी चालेल. ते पेटीत टाका, ते माझ्याकडे येईल. रजिस्टरचा खर्च वाढू नये, कारण मला पत्र येतातच येतात. माझं पत्र एक वेळ मिळत नाही, परंतु आमची संस्था मोठी आहे. गेल्या 60 वर्षापासून संस्था असल्यामुळं सोलापुरात आमचं टपाल घाळ होण्याचं प्रमाण काही टक्केसुद्धा नाही. तर ते पाकिट पेटीत टाकावं, मला मिळेल. मात्र ज्यांना अभिषेकासाठी, अन्नदानासाठी आणि गुरुजींना काही दक्षिणा द्यायची असेल तर या पत्त्यावर चेक किंवा मनी ऑर्डर पाठवली चालेल, किंवा QR कोड देत आहे त्याच्यावर जरी पाठवले तरी चालेल. श्रीपाद श्री वल्लभांनी जेव्हा पिठापूर सोडलं तेव्हा सांगितलं की मी जरी कुरवपूरला चाललो असलो तरी मी भगिनी म्हणून तुमच्या सर्वांचं रक्षण करेल, या गावातील सगळ्या भगिनींचं रक्षण करेल. फक्त मला प्रार्थना करा आणि प्रार्थनेद्वारे रक्षण करण्याचं बंधन घाला, मी तात्काळ हजर होईल. आता ग्रंथामध्ये उलटं सुलटं झालं आहे, बऱ्याच लोकांच्या भावना लक्षात येत नाही. परंतु राखी पौर्णिमेला आपण जावं, राखी बांधावी आणि श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असं सगळ्यांना वाटतं. पण वर्षभर केव्हाही या स्वामी समर्थ भवनात रक्षाबंधनाचा कार्यक्रम रोजच होत असतो. तुम्ही वैयक्तिक जरी गेलात, राखी अर्पण केली तरी चालू शकते.
औक्षण करू शकता, फोटो काढू शकता. सर्व स्वातंत्र्य का देण्यात आलेलं आहे की तिथं श्रीपाद श्री वल्लभ आहेत म्हणून हे कार्यक्रम आपण करू शकतो. इतर ठिकाणी अशी परवानगी मिळत नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा, पुन्हा फोन करून उलटं विचारू नये, कारण त्यात वेळ जातो. अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं आहे. पोस्टाचं पाकिट घ्या, आपल्या पसंतीची राखी, आपल्या भावनांचं एक पत्र, आणि जर तुम्हाला काय देणं घेणं असेल तर त्याप्रमाणे करा. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद तर मिळतील. तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी श्रीपादवर घाला. श्रीपाद वल्लभ या कलियुगाचे तारक आहेत. ते निश्चितच तुमच्या प्रार्थनेची दखल घेतील आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. जे जातील ते कार्यक्रम करतील किंवा गर्दीमुळे करायला मिळणार नाही तिथं राखी टाकावी लागेल, पण तुम्ही आमच्या पत्त्यावर पाठवलेली राखी निश्चितचपणे वर्षभरात अनेक वेळा ती वापरली जाईल. ती राखी तिथंच ठेवली जाते आणि तुमची राखी श्रीपादांना बांधण्यात येईल. हा मोठा फरक आहे, तो भगिनींनी समजून घ्यावा. आणि जे राखी पौर्णिमेला यावेळी जाणार नाहीत त्यांनी वर्षभरात केव्हाही पिठापूरला गेलं तर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घ्या. पण तुम्हाला खरोखरच तुमच्या भावाला राखी बांधायची असेल तर स्वामी समर्थ भवन अगदी मंदिरापासून समोर 33 पावलांवर आहे, त्याचा फायदा घ्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्रीपाद वल्लभांचा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथावर श्रीपाद वल्लभांचा फोटो आहे, त्यालासुद्धा राखी अर्पण करा आणि श्रीपादांना सांगा वर्षभरात आम्ही केव्हा येऊ, आज आमच्या राखीचा तुम्ही स्वीकार करावा, आमच्या कुटुंबाचं रक्षण करावं. आमच्या कुटुंबाला जास्त काही नको, सुख, शांती, समाधान, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्य आहे ते तुमच्या कृपेने आम्हाला मिळावं अशी आम्ही प्रार्थना करतो. श्रीपाद श्री वल्लभ ती प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या कुटुंबाला जे हवं ते देतील, ते द्यावं अशी प्रार्थना करतो. नमस्कार.